प्रिय भाऊ बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो. परमेश्वर आपण सर्वांना आशीर्वादित करो. आज आपण दैवी अनुवाद या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत. पवित्र आत्म्याद्वारे कसा देवाने आपल्या वचनाचा अनुवाद केलेला आहे. कारण पवित्र आत्मा पवित्र शास्त्राचा म्हणजेच बायबलचा लेखक आहे आणि पवित्र शास्त्र समजण्यासाठी लेखकाची आम्हाला अत्यावश्यकता आहे. या लेखकाशिवाय पवित्र शास्त्रातील कोणत्याही वचनांचा अर्थ आम्हाला समजणे अशक्य आहे. जर आम्ही पवित्र आत्म्याशिवाय हे बायबल याचा अनुवाद आपल्या स्वतःच्या बुद्धीने जर करायला लागू किंवा या जगातील कोणतेही तत्वज्ञान किंवा असे ज्ञानी व्यक्ती, तर आम्ही बहकले जाऊ, आम्ही फसले जाऊ. आज तुमच्या पुढे काही गोष्टी मी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्हाला परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे सहाय्य करो. पेत्राचे दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि याचं 20 ते 22 वचन आम्ही वाचणार आहोत. प्रथम हे ध्यानात ठेवा की शास्त्रांतील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही, कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितलेला आहे. या ठिकाणी आम्हाला आढळत आहे संत पेत्र हे पुस्तक लिहत असताना या ठिकाणी तो आवर्जून लिहत आहे की देवाच्या वचनांतील शास्त्र लेखांतील प्रत्येक संदेशाचा उलगडा कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या कल्पनेने होऊच शकत नाही. अर्थात या ठिकाणी आम्हाला हे वचन हे दाखवत आहे की कोणत्याही व्यक्तीने प्रयत्न देखील करू नये की देवाचं वचन स्वतःच्या बुद्धीने समजून घ्यावे. कारण देव स्वतः पवित्र शास्त्राचा लेखक आहे आणि तोच या गोष्टी समजून देणार आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने प्रार्थनापूर्वक देवापुढे पवित्र शास्त्राचं वाचन करावं. बायबल उघडण्यापूर्वी पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये घ्यावं आणि पवित्र आत्म्याचं सहाय्य मागावं, कारण तोच वचनाचा अनुवादक आहे. अनेक लोक ज्या वेळेला मंडळामध्ये बसलेले असतात आणि त्यांच्या कानावर प्रवचन पडत असते, त्यावेळेला ते देवाची वचने ऐकत असताना वेगवेगळ्या मार्गांनी ती वचने ते घेत असतात. अर्थात प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या अर्थाने ती वचनं घेत असतो. काही व्यक्तींची प्रवृत्ती अशी असते, जे त्यांना पटते, जे त्यांना आवडते ते घेतात, जे त्यांना नाही आवडत ते सोडून देतात, त्यावर ते विश्वास करीत नाहीत. अशाच कारणामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये परिवर्तन येत नाही. म्हणजे आम्हाला असे आढळते की बाहेरून आत काय चाललेलं आहे हे कळत नाही, परंतु आतमध्ये देवाचं वचनाचा एक वेगळाच अनुवाद चालू असतो आणि हा अनुवाद जो असतो हा माणसाला आंधळे करीत असतो. अर्थात देवाच्या वचनाचा अनुवादक स्वयं देवच आहे. तिमोथेकरास दुसरे पत्र याचा 3रा अध्याय 16 आणि 17 वचन आपण पुढे मी वाचत आहे. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. बायबल का लिहिण्यात आलेला आहे? बायबल लिहिण्यामागे देवाचा उद्देश काय आहे हा या ठिकाणी उद्देश देण्यात आलेला आहे. वचन असं शिकवते की पवित्र शास्त्रातला प्रत्येक लेख हा आम्हाला सद्बोध करतो, दोष दाखविण्याचं काम करतो, आमची सुधारणूक करीतो आणि आम्हाला नीती शिक्षण देण्याचं काम करीतो. याचं कारण काय? 17वं वचन म्हणते, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. अर्थात देवाचा भक्त, कारण देवाचा भक्त हाच दैवी अनुवाद समजू शकतो, दैवी अनुवाद त्याला कळतो आणि दैवी अनुवादामुळेच हा देवाचा भक्त देवाची प्रत्येक वचने भले त्याला दोष देवत, सुधारणूक करत, त्याला वाईट वाटत नाही, तो देवाची वचने जशी आहेत तसे स्वीकारण्याचं काम करतो. यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. देवाची ही इच्छा आहे की देवाचा भक्त जर देवाच्या वचनाचा योग्य अनुवाद त्याला समजेल
तर तो देवाचा भक्त योग्य प्रकारे देवाचं वचन समजून तो पूर्ण केला जाईल आणि त्या अशा व्यक्तीला देव चांगल्या कामासाठी सज्ज करू इच्छितो. हेच देवाचं पवित्र शास्त्र देण्यामागे उद्देश आहे. देवाची वचने पुष्कळ आहेत, परंतु एकही वचन दुसऱ्या वचनाच्या विरुद्ध नाही. संदेश हे देवाचे मुख असतात. इब्री लोकास पत्र 1 अध्याय 1 वचन म्हणते, देव प्राचीन काळी अंशांशाने व प्रकाराप्रकाराने संदेष्टांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. देव संदेष्टाकडे आपलं वचन नेहमी पाठवत आलेलं आहे आणि संदेष्टांच्या द्वारे देव मंडळीलाही आपलं वचन कळवत आलेलं आहे. पवित्र शास्त्रात आम्ही पाहतो की प्रेषितांच्या द्वारे देखील परमेश्वराने आपलं वचन कळवलेलं आहे नवीन कराराच्या मंडळीमध्ये. म्हणून प्रेषित आणि संदेष्टे त्यांच्या शिक्षणावर देवाने आपली मंडळी रचलेली आहे. म्हणून इफिस्करास पत्र याचा 4 अध्याय 11 वचनाप्रमाणे 5 प्रकारच्या सेवकाईची स्थापना ख्रिस्ताने पुनरुत्थानाच्या वेळेला केली, यासाठी की ख्रिस्ताच्या मंडळीची पूर्णता 5 प्रकारच्या सेवकाईंद्वारे पूर्ण व्हावी. म्हणून तिमिथाला दुसरे पत्र याचा 2 अध्याय आणि याच्या 15 वचनामध्ये देवाचं वचन म्हणते, तू सत्याचे वचन नीट सांगणारा. देवाचं वचन जे आहे हे योग्य प्रकारे त्याची वाटणी करणं फार आवश्यक आहे. लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला व देवाच्या पसंतीस उतरलेला असा कामकरी हो. असा स्वतःला सादर करण्यास होईल तितका प्रयत्न कर. माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, म्हणजे देव एक जबाबदारी आपल्या सेवकावर देतो की त्याने देवाच्या वचनाचं योग्य प्रकारे अनुवाद करून त्याच्या मंडळीला देवाचं वचन कळवावं. कोणत्याही पृथ्वीवरील व्यक्तीला देवाच्या वचनांचा अनुवाद करण्याचा अधिकार नाही. अर्थात देवाने देवाचं वचन सांगण्याचं काम त्याच्या सेवकांकडे सोपवलेलं आहे. अर्थात आम्ही ही गोष्ट पाहिली की पवित्र शास्त्राचा लेखक स्वतः देवाचा आत्मा असल्या कारणाने करिंथीकरास पहिले पत्र्याचा 2 अध्याय 10 आणि 11 वचनात काय दिलेलं मी आपण पुढे वाचत आहे. कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले. म्हणजे देवाचा आत्मा जो आहे हा प्रकट करण्याचं, उलगडा करण्याचं काम करतो. हा अनुवादक स्वतः आहे. कारण आत्मा हा सर्व गोष्टीचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. म्हणजे आत्मा सर्व गोष्टी जाणणार आहे आणि म्हणून तो शोध घेणार आहे. तोच आम्हाला या गोष्टी प्रकट करीत असतो. मनुष्यांच्या ठाई वसणारा जो आत्मा त्यांच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे, तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. म्हणजे देवाचा आत्माच देवाच्या गोष्टी प्रकट करणार आहे. म्हणून हे पवित्र शास्त्र ही देवाची वचने आहेत आणि याचा उलगडा करून देण्याचं काम, याचा अनुवाद करून देण्याचं काम देव स्वतः करतो. देव स्वतः देवाच्या वचनाचा अनुवादक असल्याने देवाने एक शब्द बोलला, प्रकाश होवो, आणि प्रकाश झाला. प्रकाश झाला हाच देवाच्या वचनाचा अनुवाद आहे. त्याचा अनुवाद कोणालाही करण्याची गरज नाही. देव स्वतः त्याच्या वचनाचा अनुवादक आहे. असा कोण व्यक्ती आहे की जो देवाच्या वचनाचा अनुवाद करू शकेल? वचनच स्वतः अनुवाद करते. देव वचन देतो व ते घडतेच. म्हणजे देव आपलं वचन देतो, प्रकट करण्याद्वारे ते पूर्ण करीतो. देव काहीच अपूर्ण करीत नाही. देवाचे प्रत्येक वचन तंतोतंत पूर्ण होते. अर्थात यशाया भविष्यवादी याने एक भविष्यवाणी केली आणि शेकडो वर्षांपूर्वी त्याने भविष्यवाणी केली होती की कुमारी गर्भवती होईल आणि ती पुत्र प्रसवेल. कोण या वचनाचा अनुवाद करू शकेल? परंतु मंडळी हे पाहण्यासाठी आंधळी झाली. त्यांच्याकडे स्वतःच्या कल्पना होत्या. ते वचन त्यांच्यासाठी त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळे होते. योसेफ हा एक नीतिमान मनुष्य होता. तो देवाचं भय धरणारा होता. मरियेशी त्याचं वाग्दान झालं होतं आणि असे सोयरीक तोडणे म्हणजे व्यभिचार करण्यासारखे होते. त्यांचा विवाह झाला नव्हता, परंतु मरिया आई होणार आहे हे योसेफाला कळले होते. म्हणून तिची बेअब्रू न करावी म्हणून तो गुप्तपणे तिला सोडू इच्छित होता. त्या योसेफाची काय अवस्था झाली असेल? तिच्या स्वतःच्या बचावासाठी माझा उपयोग करीत आहे. म्हणजे तिचं पाप लपविण्यासाठी
योसेफाचा उपयोग ती करीत आहे असे योसेफाला भासू लागले होते. अशा प्रकारचे कृत्य नियमशास्त्राप्रमाणे मरेपर्यंत धोंडमार करण्यासारखे कृत्य होते. योसेफ मरियेला भेटायला गेला. मरियेने योसेफाकडे त्या प्रेमळ आणि मोठ्या सौम्य नजरेने पाहिले आणि म्हटले, योसेफा, गॅब्रिएल आद्य देवदूत मजकडे आला आणि मला म्हणाला की मी गर्भवती होणार आहे. मला पुरुष तर ठाऊकच नाही. योसेफाला हा विचार आला की मागे संदेष्टाने हे म्हटलेले आहे आणि ते देव करणार आहे. परंतु ही गोष्ट फारच असामान्य गोष्ट होती. देव नेहमीच असामान्य गोष्टी करतो. देव कुठेही असामान्यच आहे. ते जगाच्या पद्धती विरुद्ध आहे. योसेफ प्रामाणिक होता. त्याने देवाजवळ विचारणा केली, काय कुमारी गर्भवती होऊ शकते? मग देव त्याच्याबरोबर स्वप्नांतून बोलला आणि म्हणाला, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस. तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. देवाने तिच्यावर छाया केली आहे. पहा, देवाने योसेफाबरोबर कशा प्रकारे व्यवहार केला. दुसऱ्या बाजूला स्वप्नाद्वारे. मी स्वप्नांवर विश्वास ठेवतो. देव नेहमीच लोकांशी स्वप्नांतून बोलतो, परंतु स्वप्न दुय्यम मार्ग आहे, कारण ते खरे किंवा खोटेही असू शकते जोपर्यंत त्याचा अनुवाद होत नाही. परंतु योसेफाला दिलेले स्वप्न हे प्रत्यक्षात अनुवाद करण्याची गरज नव्हती. तो देव स्वतः योसेफाशी बोलत होता. तेव्हा योसेफाला कळून चुकले की मरिया खरी आहे. तिच्या पोटी जो गर्भ आहे तो देवाचा पुत्र आहे. मग योसेफाला कोणत्याही अनुवादाची गरज भासली नाही. पहा, देव स्वयं त्याचा अनुवाद करीतो. देवाने दिलेल्या अनुवादाद्वारे योसेफाचे सर्व प्रश्न मिटले. नोहा नावाचा देवाचा सेवक याला परमेश्वराने पाचारण केले आणि त्याला सांगितले की मी भूतलावर सर्व पशु पक्षी आणि सर्व मनुष्यांचा विध्वंस करणार आहे. आणि म्हणून त्याने त्याला वचन कळविले आणि तो म्हणाला की मी पाऊस पाडणार आहे. महापुराद्वारे या भूतलावरून सर्व नाहीसे करणार आहे. ज्या वेळेला देव म्हणाला की मी महापूर आणणार आहे, या वचनाची अनुवाद करण्याची गरज नाही, कारण तो एक संदेष्ट होता आणि त्याचा पुरावा हा होता की तो जे बोले ते होत असे. म्हणून त्यांना तो अनुवाद करण्याची गरज नव्हती. मोशेद्वारे भविष्यवाणी करण्यात आली होती, प्रभुदेव तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवामधून उभा करेल. तो जे काही तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे सर्व गोष्टी त्याच्या ऐका. अर्थात ही गोष्ट सिमोन पेत्राने ऐकली होती. येशू ख्रिस्ताच्या सेवकाईला ज्या वेळेला सुरुवात झाली होती, पेत्राकडे प्रभू येशू आला आणि तो म्हणाला, तू सिमोन, तू योनाचा मुलगा आहेस. पेत्राने येशूला कधीही आपल्या आयुष्यात पाहिले नव्हते. सिमोन पेत्र चकित झाला होता. परंतु हा पेत्र जो योहानाचा शिष्य होता आणि योहानाने येशूची ओळख दिली होती की येशू कोण आहे. पेत्राला अनुवाद करण्याची गरज नव्हती. त्याला हे कळून चुकले होते की येशू कोण आहे. फिलिप नावाचा एक शिष्य होता. त्याने त्यावेळेला त्याचा मित्र नथनेल यालाही प्रभूविषयी मसीहा सापडलेला आहे हे त्याला कळवावेसे वाटले. फिलिपाने नथनेलाला भेटून त्याला म्हटले, ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व भविष्यवाद्यांनी लिहिले तो आम्हाला सापडला आहे. तो योसेफाचा मुलगा येशू नाझरेतकर आहे. तेव्हा नथनेलाने त्याला म्हटले, नाझरेतांतून काही चांगले निघेल काय? फिलिप त्याला म्हणाला, येऊन पहा. येशूने नथनेलाला आपणाकडे येताना पाहून त्याच्याविषयी म्हटले, पहा, हा इस्रायली खरा, याच्यात काही कपट नाही. नथनेल त्याला म्हणाला, मला तू कुठून ओळखतोस? येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, फिलिपाने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हा मी तुला पाहिले. नथनेलाने त्याला म्हटले, रब्बी, तू देवाचा पुत्र आहेस, तू इस्रायलाचा राजा आहेस. येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले, म्हणून तू विश्वास धरतोस काय? तू याहून मोठ्या गोष्टी पाहशील. नथनेलाला कोणाही मनुष्याच्या अनुवादाची गरज नव्हती, कारण परमेश्वर बोलला आहे ते त्याने ऐकले आहे. करिंथीकरास पहिले पत्र याचा 14वा अध्याय
आणि याच्या 27 वचनापासून मी वाचत आहे. भाषा बोलायच्या तर बोलणारे दोघे किंवा फार तर तिघे असावे, अधिक नसावे, व त्यांनी पाळीपाळीने बोलावे आणि एकाने अर्थ सांगावा. परंतु अर्थ सांगणारा नसला तर त्याने मंडळीत गप्प राहावे, स्वतः बरोबर व देवाबरोबर बोलावे. ही आहे देवाच्या वचनाची शिस्त. ज्या वेळेला एखादा व्यक्ती अन्य भाषा बोलत असतो तेव्हा देवाचं वचन या ठिकाणी एक व्यवस्था देत आहे. जर तो अन्य भाषा बोलत आहे तर त्या ठिकाणी अन्य भाषा याचा अनुवाद करणाराही हवा. अनेक लोक निरनिराळ्या अन्य भाषा बोलत असतात आणि ते त्या ठिकाणी त्याच्या भाषांचा अर्थ सांगणारे नाहीत, तरी देखील ते अशा प्रकारे अव्यवस्थितपणे बोलत राहतात. ही देवाच्या वचनाची शिस्त नाहीये. येथे देवाचं वचन शिकवत आहे की अर्थ सांगणारा नसला तर भाषा बोलणाऱ्याने गप्प बसावे. ही गोष्ट आजच्या मंडळामध्ये समजण्याची फार गरज आहे. अनुवाद म्हणजे अर्थ सांगणे. देव आपल्या वचनाचा स्वयं अनुवादक आहे. देवच त्याचा अर्थ प्रकट करीतो. योहान कृष्णवर्तमान 5 अध्याय 39-40 वचन. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता कारण त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहे. तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हाला इच्छा होत नाही. अर्थात येशू ख्रिस्त वचन आहे आणि वचन देहधारी बनून आज मानवांपुढे उभा आहे आणि तेच वचन त्यांच्याशी बोलत आहे आणि त्यांना दाखवत आहे की शास्त्रलेखात माझ्याविषयी लिहिण्यात आलेला आहे. मीच शास्त्रलेखाचा अनुवाद आहे. म्हणून देवाचं वचन जे उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत लिहिण्यात आलेले आहे, हा संपूर्ण शास्त्रलेख प्रभू येशू ख्रिस्ताला प्रकट करीतो. प्रभू येशू ख्रिस्तच हा बायबलचा संपूर्ण अनुवाद आहे. येशू ख्रिस्ताचं पहिल्या येण्यामध्ये जे शास्त्री, फरुशी आणि जे सर्व ज्ञानी लोक देवाच्या या पवित्र शास्त्राचा अभ्यासक होते, परंतु आम्ही पाहतो की ते देवाच्या वचनाचा अनुवाद समजू शकले नाही कारण त्यांनी देवाच्या वचनाचा गैर अनुवाद केला. हा गैर अनुवाद केल्यामुळे त्यांना मसीहा कसा येईल याचं चित्र त्यांनी बनवलं होतं. त्यामुळे मसीहा त्यांच्या पुढे प्रकट झाला असतानाही ते मसीहाला ओळखू शकले नाही. हीच गोष्ट आजही घडत आहे. आम्ही पाहतो की सैतान जो आहे हा देवाचा आणि अखिल मानव जातीचा शत्रू आहे. त्याने देवाच्या वचनाला म्हणजे सत्याला विकृत करण्याचं काम आजपर्यंत करत आलेला आहे. हा सैतान जो आहे हा देवाचं वचन विकृत करणे हेच त्याचं काम आहे. म्हणून हा एक धूर्त व्यक्ती आहे आणि आजपर्यंत आम्ही पाहत आलेलो आहोत की त्याने असत्याद्वारे मनुष्य जातीची फसवणूक केलेली आहे. आम्हाला हे आढळते की या सर्व गोष्टी करण्यामागे सैतानाचा काय उद्देश आहे? मनुष्यांचा, त्यांच्या जीवात्म्याचा नाश करावा. एदेन बागेमध्ये उत्पत्ती याच्या 3 अध्यायामध्ये आम्हाला आढळते देवाने मानवांना आपलं वचन दिलं होतं, आपलं सत्य वचन दिलं होतं. त्याचा उलगडाही त्यांना देवाने करून दिला होता. पण सैतान त्या ठिकाणी आला आणि त्याने पाहिले की हव्वेला या वचनाविषयी मी अनुवाद करून द्यावा. सैतान नेहमी देवाच्या वचनाचा गैर अनुवाद करीत आलेला आहे आणि अशा प्रकारचा गैर अनुवाद करून त्याने तो आजपर्यंत यशस्वी ठरलेला आहे. लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला आणि आम्हाला पवित्र आत्मा जो बायबलचा लेखक तो आमच्या मध्ये हवाय. तोच आम्हाला योग्य अनुवाद देऊ शकतो. तो जर आमच्याकडे नसेल तर सैतान दुसरीकडे उभा आहे. तो नेहमी गैर अनुवाद करून आमचा गैरसमज करून आम्हाला भुलविण्याचा, फसविण्याचा, नाश करण्याचा प्रयत्न करीत आलेला आहे. त्याने हव्वेचं काय केलं? हव्वेला देवाच्या वचनामध्ये मिलावट करून दिली आणि तिला काय दाखवलं आम्ही पाहूया. उत्पत्ती 3 अध्याय याचा 2 वचनापासून आम्ही वाचत आहोत. सर्प हा फार धूर्त होता आणि तो त्या स्त्रीला त्या ठिकाणी भेटलेला आहे. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. बघा, आता देवाने वचन दिलं आहे की तुम्ही मराल, फळ खाल त्या दिवशी मराल, आणि सर्प या ठिकाणी शिकवत आहे तुम्ही खरोखर मरणार नाही. बघा, देवाच्या वचनाचा अनुवाद पालटून टाकला.
सत्य विकृत केलं, सत्याला एक गैर अनुवाद लावला आणि हव्वेला हा अनुवाद पटला. पुढे सर्प काय म्हणत आहे? 5वं वचन, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. बघा, सर्प या ठिकाणी गैर अनुवाद करण्यास आलेला आहे. हा एक पहिला सृष्टीतला व्यक्ती आहे ज्याने देवाच्या वचनांचा गैर अनुवाद केलेला आहे. आणि या ठिकाणी हा गैर अनुवाद फार महाग पडलेला आहे. आज संपूर्ण मानवजात आणि संपूर्ण सृष्टी पापाच्या दास्यामध्ये अडकली. याला कारण काय? देवाच्या वचनाचा केलेला गैर अनुवाद. आणि हा अनुवाद तर मनुष्याने केला नव्हता, हा सर्पाने केला होता. पण ज्या मनुष्याकडे देवाने आपल्या विश्वासाने वचन सोपवून दिले होते, त्यांनी वचनावर विश्वास न करता असा गैर अनुवाद करणाऱ्या व्यक्तीबरोबर सहभागिता केली आणि त्याने त्यांच्या जीवात्म्याला ठार मारले, मृत्यू आणला, दुःख आणले आणि त्यांचं जीवन अश्रू, निराशा आणि क्लेश, दुःख यांनी व्यापून टाकले. पापाचे राज्य मनुष्यामध्ये चालू झाले गैर अनुवादाद्वारे. अर्थात सर्पाने ही गोष्ट हव्वेला दाखवली की देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही फळ खाल त्याच दिवशी डोळे उघडतील. म्हणजे देव किती दुष्ट आहे बघितलं? त्याला तुमचे डोळे उघडायचे नाहीत म्हणून त्याने तुम्हाला तुमच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली आहे. नंतर सर्प स्त्रीला काय म्हणतोय? तुम्ही देवासारखे व्हाल, बरे वाईट जाणणारे व्हाल. हे तुम्ही होऊ नये म्हणून देवाने अशा प्रकारचा खेळ तुमच्या बरोबर तो खेळत आहे. म्हणजे एक असा अनुवाद निर्माण केला ज्या अनुवादाद्वारे मनुष्य देवावर संशय करील, मनुष्य देवाविषयी अविश्वास करील, देवाच्या वचनावर त्याला संशय येईल की देव माझं वाईट करायला पाहतो वाटतं. माझ्या प्रिय भाव बहिणीनो, बघा, अशा प्रकारे त्याने वचनाचा गैर अनुवाद करून मृत्यू दिला. म्हणून आम्ही देवाला सोडता कामा नये. देवच आम्हाला अनुवाद करून देईल. आम्ही देवावरच अवलंबून राहावे. आम्ही सेमिनरी, इन्स्टिट्यूट, बायबल कॉलेज किंवा कोणत्याही व्यक्तीचं ट्रेनिंग यावर अवलंबून राहता कामा नये. पवित्र आत्मा आम्हाला शिकविणार आहे, तो आमचा गुरु आहे. येशूने म्हटले की पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तो तुम्हाला शिकविल, सर्व सत्यात घेऊन जाईल. सत्य कळविण्याचं काम पवित्र आत्म्याचं आहे. सत्य कळविणे म्हणजेच वचनाचा योग्य अनुवाद करणे. पवित्र आत्माच आमचा शिक्षक असल्या कारणाने योग्य अनुवाद तो आम्हाला देत असतो. कोरिन्थीकरास दुसरे पत्र याचा 11वा अध्याय आणि याचं 3ऱ्या वचनापासून मी वाचत आहे. तरी जसे सापाने कपट करून हव्वेला ठकविले. बघा, सर्पाने कपट केलं आणि वचनामध्ये गैर अनुवाद करून तिला फसवलं, ठकवलं. तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ते ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. म्हणजे या ठिकाणी संत पौल ही गोष्ट शिकवत आहे की एक गैर अनुवाद तुम्हाला भ्रष्ट करून टाकेल. म्हणून ख्रिस्ताला शुद्ध कुमारिका हवी आहे. म्हणून ख्रिस्ताच्या मंडळीने गैर अनुवाद करणाऱ्या व्यक्तीची पारख करायला हवी. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, जर कोणी येऊन ज्याची आम्ही घोषणा केली नाही अशा अन्य येशूची घोषणा करीतो. बघा, अन्य येशू कुठून आला? गैर येशू आहे हा. कारण आमचा येशू हा आम्हावर प्रेम करणारा, क्रूसावर प्राण देणारा आहे. परंतु हा अन्य येशू जो आहे हा एक वेगळा येशू आहे. हा ख्रिस्त विरोधी आत्म्याने आणलेला आहे मंडळीमध्ये. संत पौल म्हणतो, जर कोणी अशी घोषणा करीत असेल, अशा अन्य येशूची घोषणा करीतो किंवा तुम्हास मिळाला नाही असा दुसरा आत्मा जर तुम्ही घेता, देवाचा पवित्र आत्मा आहे, पण हा दुसरा आत्मा कोणता आहे? हाच अन्य आत्मा, हाच ख्रिस्त विरोधी आत्मा आहे. लक्षात घ्या. तुम्ही जर दुसरा आत्मा घेता, जर तुम्ही घेता अथवा तुम्ही स्वीकारली नाही अशी दुसरी सुवार्ता जर स्वीकारता. आता ही दुसरी सुवार्ता म्हणजे काय? एक सुवार्ता आदमाने हव्वेला दिली होती, परंतु सर्प आला आणि सर्पाने पण एक सुवार्ता दिली. परंतु ती सुवार्ता नव्हती,
भेसळ केलेली सुवार्ता होती, भेसळ केलेलं शुभवर्तमान होतं. आणि याचमुळे आज देवाच्या मंडळीचा नाश होत आहे. मंडळीने याकडे लक्ष दिलं पाहिजे. अशी कोणतीही भेसळ स्वीकारण्याचं कारण नाही. थेसलोनिकाकरास दुसरे पत्र याचा 2रा अध्याय आणि याचं वचन 7 आम्हाला शिकवत आहे, कारण अनितीचे रहस्य आताच आपले कार्य चालवित आहे. अनितीचे रहस्य हे काय आहे? हे दुरात्मा, जो ख्रिस्त विरोधक आत्मा आहे, त्याचं हे कार्य आहे. तो या देवाच्या वचनाचा गैर अनुवाद करीत आहे आणि लोकांपुढे एक वेगळंच चित्र मांडत आहे की त्यांची फसगत करावी. म्हणून या ठिकाणी वचन म्हणत आहे की ते अनितीचे रहस्य आताच आपले कार्य चालवित आहे. म्हणजे या अनितीच्या रहस्याचं, ख्रिस्त विरोधी आत्म्याचं कार्य आज मंडळामध्ये चालू आहे. परंतु जो आता प्रतिबंध करीत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करीत राहील. हे काय आहे? पवित्र आत्मा आहे. हा पवित्र आत्मा या दुरात्म्याला, ख्रिस्त विरोधी आत्म्याला प्रतिबंध करत आहे, विरोध करीत आहे, अडवीत आहे. माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, अन्यथा तुम्हाला आणि आम्हाला या सैतानाने अशा प्रकारे गैर अनुवाद करून फसवलं असते. आजच्या मंडळामध्ये याच ख्रिस्त विरोधक आत्म्याने, या अनितीच्या रहस्याद्वारे त्या दुरात्म्याने देवाच्या वचनांना विकृत करण्याचं काम केलेलं आहे. उदाहरणार्थ आम्ही पाहत आहोत पवित्र शास्त्रात प्रेषित 2:38 आणि मत्तेकृष्ण वर्तमान 28-19 वचन, यामध्ये बाप्तिस्म्याविषयीची आज्ञा आणि बाप्तिस्म्याविषयीचा फॉर्म्युला देण्यात आलेला आहे. परंतु आजच्या जगामध्ये आम्हाला आढळत आहे, कोणी शिंपडून बाप्तिस्मा देत आहे, डोक्यावर पाणी ओतून देत आहे. अशा प्रकारे बाप्तिस्मा या बायबलमध्ये कुठेही दिसत नाही. परंतु आजच्या अनेक पंथांमध्ये या गोष्टीला मान्य करण्यात आलेला आहे. जी गोष्ट वचनात नाहीच आहे त्या गोष्टीचा स्वीकार आम्ही का करावा? ती गोष्ट जर वचनात नाही तर ती गोष्ट आम्ही सोडून द्यायला हवी. आज मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तींचं काम आहे की देवाने वचनात दिलेल्या गोष्टीप्रमाणे होत आहे की नाही. आज प्रेषित 2:38 प्रमाणे बाप्तिस्मा देण्याची आज्ञा पेंटिकॉस्टच्या दिवशी करण्यात आली आणि 3000 लोकांनी बाप्तिस्मा घेतला. पण आजच्या जगात ख्रिस्ती मंडळ्या या बाप्तिस्म्याला विरोध करीत आहेत. हा बाप्तिस्मा घेण्यास ते तयार नाहीत. वास्तविक हा तर प्रेषितीय शिकवणुकीनुसार दिलेला बाप्तिस्मा आहे. पण या बाप्तिस्म्याचा का स्वीकार करीत नाहीयेत? कारण त्यांनी गैर अनुवाद घेतलेला आहे. कोरिन्थीकरास दुसरे पत्र याचा 2रा अध्याय आणि याचं 17व्या वचनात संत पौल म्हणतो, पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. बघा, संत पौलाला त्या काळामध्ये अशी लोक सापडली की जी देवाच्या वचनामध्ये भेसळ करीत होती आणि देवाची वचने बिघडवत होती. आम्ही त्यांच्यासारखे नाही. लक्षात घ्या, संत पौल स्वतःविषयी आणि प्रेषित वर्गाविषयी साक्ष देत आहे, जे सत्यावरच अवलंबून आहेत. तर जसे सात्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठाई बोलणारे आहोत. ही आहे देवाच्या लेकरांची सेवा. अशा प्रकारची सेवा हवी. अशा प्रकारे प्रामाणिकपणे तडजोड न करता देवाच्या वचनाला चिकटून राहणे, हेच आहेत देवाची लोक. गलतीकरास पत्र याचा 1 अध्याय. संत पौलाला याविषयी फार भीती होती. तो काय म्हणतो? 6व्या वचनापासून मी वाचत आहे. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हास ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात. अन्य सुवार्ता कुठून आली? ही अर्थात देवापासून नाही. ही अन्य सुवार्ता ही ख्रिस्त विरोधक आत्म्यापासून आहे. हा ख्रिस्त विरोधी आत्मा याला मंडळीने ओळखायला हवं. म्हणून देवाच्या वचनाचं ज्ञान हवं. अशा प्रकारचा गैर अनुवाद करणाऱ्या आत्म्यापासून मंडळीने सावध राहायला हवं. म्हणून संत पौल म्हणतो, ती दुसरी नाही पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. त्या काळामध्ये एवढे होते. योहान जो प्रेषित तो म्हणतो एका ठिकाणी की पहा,
पुष्कळ ख्रिस्त विरोधी उठले आहेत, खोटे शिक्षक आणि असे खोटे भविष्यवादी उठलेले आहेत. माझ्या प्रिय भावा बहिणीनो, म्हणून हे ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे आहेत. याचा गैर अनुवाद करून लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो. अशा प्रकारे देवाच्या सुवार्तेत भेसळ करून देवाचं वचन अशा प्रकारे जे जे कोणी गाजवत आहेत शापभ्रष्ट आहेत असं देवाचं वचन त्यांना सांगत आहे. नवं वचन पुन्हा संत पौल म्हणतो, आम्ही अगोदर सांगितले तसे मी आता पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हा सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो. हेच आजच्या सांप्रदायिक मंडळामध्ये चालू आहे आणि अशा गैर अनुवादाद्वारे वेगवेगळे संप्रदाय तयार झालेले आहेत. या सर्व संप्रदायाचा जनक कोण आहे? ख्रिस्त विरोधक संप्रदायाचा जनक आहे. ख्रिस्त येशू आपली एकच मंडळी बांधत आहे. लक्षात घ्या. म्हणून गैर अनुवादाद्वारे तटफुटी निर्माण झालेले आहेत आणि वादविवाद होऊन मतभेद निर्माण झालेले आहेत. यांतूनच ख्रिस्त विरोधी आत्मा कार्य करून गैर अनुवाद करून वेगवेगळ्या मार्गाने नेत आहे. नीतिसूत्रात 16व्या अध्यायात देवाचं वचन म्हणते, मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो खरा, परंतु त्याच्या शेवटास मृत्यू पथ फुटतात. माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, सैतान आपली मंडळी बांधत आहे, ख्रिस्त आपली मंडळी बांधत आहे. ख्रिस्त त्याच्या वचनाच्या खऱ्या अनुवादाद्वारे आपली मंडळी बांधत आहे आणि सैतान ख्रिस्त विरोधी आत्म्याद्वारे आपली खोटी मंडळी उभारत आहे. या ठिकाणी मत्तेकृ शुभवर्तमान याच्या 15व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त या ठिकाणी आहे आणि खोट्या मंडळीतल्या पुढाऱ्यांचा तो तीव्र निषेध करीत आहे आणि त्या ठिकाणी तो त्यांना म्हणत आहे. मत्तेकृ शुभवर्तमान 15 अध्याय आणि याचं वचन 6, तुम्ही आपल्या संप्रदाय करून देवाचे वचन रद्द केले आहे. म्हणजे या ठिकाणी देवाचं वचन हे रद्द करण्यात आलेलं आहे, कारण वचनाचा एक वेगळाच अनुवाद करण्यात आलेला आहे. म्हणून तो म्हणतो 7वं वचन, अहो ढोंग्यांनो, तुम्हाविषयी यशायाने यथायोग्य संदेश दिला आहे की हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. म्हणजे या ठिकाणी काय चाललेलं आहे? भक्ती चालू आहे, उपासना चालू आहे. ओठाद्वारे खूप मोठमोठे गीत गायली जात आहेत, मोठे मोठे क्वायर ग्रुप आहेत, पुष्कळ लाइटिंग त्यांच्यावर टाकण्यात येत आहे आणि चांगले सुंदर गोड मंजूळ आवाजामध्ये गीत बोलली जात आहेत. पण प्रभू येशू म्हणत आहे ते व्यर्थ माझी उपासना करीत आहात. उपासना चालली येशूचीच, पण व्यर्थ उपासना आहे. हे आपले मनुष्याचे नियम, हे धर्मशास्त्र त्यांनी बनवलेलं आहे आणि यांतून उत्पन्न झालेल्या सर्व मंडळ्या, ज्या गैर अनुवादांतून उत्पन्न झालेल्या सर्व जगातल्या कितीही मोठ्या मंडळ्या असो, ख्रिस्ताच्या मंडळ्या त्या नाहीत. ख्रिस्ताची मंडळी ख्रिस्ताचा संपूर्ण वचनाचा अनुवाद जसा आहे तसा घेतात. ही ख्रिस्ताची मंडळी आहे. भेसळ युक्तीवर भेसळ करून मंडळी उभारण्याचं कार्य सैतान करीत आहे. जगाला याविषयी माहित नाही. मत्तेकृ शुभवर्तमान 15 अध्याय 13वं वचन, त्याने उत्तर दिले, माझ्या स्वर्गातील पित्याने लाविले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल. याचा अर्थ काय? आम्ही पाहतो स्तोत्र संहिता 1 अध्याय 2 वचन, त्यामध्ये आम्ही पाहतो की जे झाड नदीच्या किनाऱ्याजवळ लावलेले असते. लक्षात घ्या. अर्थात संत पौल करिंथीकरास पत्र याच्या 3 अध्यायात म्हणतो, मी लावले, अपुलसाने पाणी घातले, पण वाढविणारा देवच आहे. अर्थात लावणे याचा अर्थ देवाच्या मंडळीमध्ये जे जे रोप येते त्याला लावण्याचं काम देव करत असतो. परंतु या ठिकाणी सांप्रदायिक मंडळाविषयी तो बोलत आहे आणि येशू या ठिकाणी निषेध करीत आहे की जे झाड स्वर्गीय पिता माझा लावत नाही ते झाड उपटून टाकले जाईल, कोणीही ते असो. माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो,
आज मंडळामध्ये अशा प्रकारे रोप लावण्यात येत आहेत. मत्तेकृष्य वर्तमान 15 अध्याय याचं 14वं वचन म्हणते, त्यांना असू द्या. त्यांना असू द्या म्हणजे ते बदलणारे लोक नाही आहेत. येशूचा म्हणण्याचा उद्देश, ते ऐकणार नाहीत. ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडी आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील. अर्थात इथे काय झालेलं आहे, दोन्ही व्यक्ती आंधळे आहेत. हे दोन्ही कोण आहेत? एक मंडळामध्ये नेतृत्व करणारे आहेत, ते स्वतः आंधळे आहेत आणि ज्यांना घेऊन जाणार आहेत ते पण आंधळे आहेत. अनुसरू लागले आंधळे आंधळ्याला तर ते दोघे खाचेत पडतील की नाही, असा येशूने प्रश्न केलेला आहे. पाहूया आपण या अशा प्रकारच्या नेतृत्वाविषयी पवित्र शास्त्र काय म्हणते. पेत्राचे दुसरे पत्र याचा 3रा अध्याय याच्या 16 आणि 17 वचन मी वाचत आहे. त्याने आपल्या सर्व पत्रांत या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यात समजावयास कठीण अशा काही गोष्टी आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा यांचाही करीतात. अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरतात. लक्षात घ्या, हे कोण करतात? अस्थिर आणि अज्ञानी माणसे. हे तेच आहेत जे आंधळ्यांचे आंधळे वाटाडी आहेत. हे दुसऱ्यांना मार्ग दाखवू लागलेले आहेत. लक्षात घ्या. 17वं वचन म्हणते, तर प्रियजन हो, विश्वासी लोकांना म्हणत आहे, या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनितिमान लोकांच्या भ्रांती प्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये यासाठी जपून राहा. विश्वासी लोकांना ही ताकीद आहे. अशा भ्रांती मार्गात अधर्माच्या भुलीने भुलले गेलेले आहेत अशा लोकांपासून सावध राहण्यास या ठिकाणी संत पेत्र आम्हाला विश्वासणाऱ्यांना जागृती देत आहे. योहान कृष्ण वर्तमान याचा 6वा अध्याय आणि याचं 45 वचन मी वाचत आहे. संदेष्टांच्या ग्रंथात लिहिले आहे की ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील. जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. या ठिकाणी येशू म्हणत आहे, म्हणजे जो देवापासून शिकतो तोच येशूकडे येतो आणि ते सर्व देवापासून शिकलेले होतील. अर्थात देव ज्या वेळेला अनुवाद करतो तेव्हा देवाच्या लेकराला तो अनुवाद कळतो. योहानाचं पहिलं पत्र याचा 2रा अध्याय आणि याचं वचन तुमच्या पुढे मी वाचत आहे, 26 आणि 27. तुम्हास भडकविणाऱ्या लोकांविषयी मी तुम्हास लिहिले आहे. तुम्हाविषयी म्हणायचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो, तेव्हा तुम्हाला कोणी शिकविण्याची गरज नाही. त्याचा अभिषेक तो सत्य आहे, खोटा नाही. तुम्हाला सर्व गोष्टीविषयी शिकवितो, त्याप्रमाणे त्याने तुम्हाला शिकविल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा. आम्हाला या सत्य वचनामध्ये राहायचं आहे. योहान कृष्ण वर्तमान 6वा अध्याय आणि याचं 54 वचन म्हणते, जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन, कारण माझा देह खरे खाद्य, माझे रक्त खरे पेय आहे. तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. ज्या वेळेला या गोष्टी येशूने म्हटल्या त्यावेळेला 60व्या वचनात वचन म्हणते, त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो? आपले शिष्य याविषयी कुरकुर करीत आहेत. कोण? शिष्यच. शिष्य कुरकुर करू लागले, कारण येशूने ज्या वेळेला आपली वचने म्हटली त्यावेळेला त्यांनी येशूच्या वचनाचा गैर अनुवाद केला आणि या अनुवाद केल्यामुळे ते अडखळलेले आहेत. येशू त्यांना म्हणतो, आपले शिष्य याविषयी कुरकुर करीत आहेत हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, यामुळे तुम्ही अडखळता काय? 66 वचन, यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा त्याच्या मागे चालले नाहीत. त्यांनी निर्णय घेतला. गैर अनुवादामुळे वचन त्यांना समजले नाही, म्हणून ते वचनावर येशूवर अवलंबून राहिले नाही. त्यावेळेला येशू आपल्या शिष्यांकडे आलेला आहे, 12 शिष्यांकडे, आणि 67 वचन म्हणते, म्हणून येशू 12 शिष्यांना म्हणाला, तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय?
सिमोन पेत्राने उत्तर दिले, आम्हाला कोणत्याही अनुवादाची गरज नाही, आम्हाला अनुवाद तुझ्या वचनाचा तूच समजून दे. प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणा जवळ आहेत. माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, जे देवाचे आहेत ते देवाच्या वचनाला चिकटून राहतात. जे देवाचे नाहीत ते निघून जाणार आहेत. गैर अनुवादाद्वारे ते फसणार आहेत. गैर अनुवादाद्वारे ते फसणार आहेत आणि ते एक चित्र विचित्र अशा मतांमध्ये फसले जाणार आहेत. म्हणूनच माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, आजचा समय ज्यात आम्ही राहत आहोत हा गोंधळाचा समय आहे. यात तुम्हाला आणि आम्हाला जर टिकून राहायचं असेल तर देवाने दिलेल्या त्याच्या दैवी अनुवादाला आम्हाला चिकटून राहणे आहे. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन.